वाड्यात बघा, बाबांना भेटायला आले मी, साऊला भेटायला आले. ॲक्च्युली हे सगळं बघितलं मी, बघतीये. आज तिथंच हे सगळं होतंय, वाईट वाटते. पण इथं खूप सारे लोक आहेत, पोलीस पण आहे, BJPचे भरपूर कार्यकर्ते आणि फुल सपोर्ट के साथ ये सब कुछ चल रहा है. कारण त्यांना त्यांचे अजेंडे राबवायचे आहेतच, त्यांना इतिहास पुसायचा आहे. आपल्या बऱ्याच मित्रांनी केले प्रयत्न, बहुतेक हे रोखणं तेवढं सोपं राहिलेलं नाही आहे. पण आपण एक माणसाला, जसं आत्ता मी एकाला घेऊन बसले होते, एका मुलीला, तिच्याशी मी बोलले, चर्चा केली, तर होप्स आहे की पुढची जी पिढी आहे की ती स्वतःचं डोकं वापरेल, स्वतःचे विचार वापरेल आणि पुढे चालेल. कितीही वाईट वाटलं तरी हेच सत्य आहे. आणि आजच्या काळात काहीही बोलणं अवघड आहे, पण तरीही मी भेट द्यायला आले. विरोध करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी मी आजपर्यंत आले नाही, तशा गोष्टीत मी कधी नव्हते. पण मी आज म्हटलं यावं, बघावं काय ते कसं आहे वातावरण. पण एका तरुण मुलीशी बोलून चांगलं वाटलं. म्हणजे आहेत होप्स आहेत, भविष्यात नवीन पिढी आपलं डोकं वापरेल असं वाटतं. साऊ ज्योतिबाच्या विचारांना पुढे नेईल असं वाटतंय. असा जेव्हा काळ असेल तेव्हा नुसता विरोध करायचा, आणि तो विरोध कितपत कामी पण येतो, की ही जी जनता आहे तिला तिच्या भावना काहीतरी आपण दुखावतोय, त्यांना काहीतरी विरोध करतोय असं वाटतं का. या सगळ्याच गोष्टींचा पुनर्विचार करणं गरजेचं आहे. आणि नेमकं लोक कशा पद्धतीने विचार करतायत, त्यांच्या भावना पण न दुखावता त्यांचं प्रबोधन कसं होईल याच्यावर एक परत चिंतन करणं, चिंतन होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सो बाय. जय सावित्री, जय ज्योती.